मित्रांनो, जय शिवराय. आणि बॅनरवरून कळालं असेल तुम्हाला की आपण कोणाच्या घरी. आपण आहे नवनिर्वाचित झालेले हिंद केसरी, अखंड महाराष्ट्राला वेड लागलेलं मैदान पेडगावचं. या पेडगावच्या आदतच्या मैदानात एक जॉकी जो आपल्याला बन्याणीवरती दिसला, त्या जॉकीच्या हिंद केसरी जॉकीच्या छोटूबाईच्या घरी आपण आहे. आणि छोटूबाई नमस्कार. 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 कोणतं गाव आहे तुमचं ते सांगा अगोदर. गावाचं नाव आहे जटवाडा, तालुका जिल्हा संभाजीनगर, औरंगाबाद. छोटूबाई, तुमचं गाव मूळ हेच? हो, प्रॉपर गाव माझा जटवाडा, तालुका जिल्हा संभाजीनगर, औरंगाबाद. बर. काय हिंद केसरी झाले जमीन तरी बन्याणीवर आहे? काय आपला व्यवसाय जरा म्हशी गिशीचं धारागिरा काढावं लागतं, त्या टायमाला काढूनच ठेवतो कपडे. बर. हो. किती म्हशी दाखवा ना, थोडा गोठा बिठा दाखवा, नंतर आपण चर्चा करू. 16 म्हशी आहे. नंतर चर्चा करू. तुमचा मित्रपरिवार पण मोठा आलेला आहे, नंतर थोडं दाखवा, गोठा दाखवा. चला. धुरकरी, छोटू धुरकरी. मित्रांनो, छोटूबाईचं घर आहे, छोटूबाईचा गोठा. आणि हे याचं नाव सांगा ना. गरुडा. पळतो का? हा, काय 1-2 फेरे काढले आता सध्याला. बरं. कसं काय पळ 1 नंबर. बरं. एक धुरकरी पण आणि दावणीला बैल पण ठेवलेला आहे. भाऊ छोटूबाईचे मोठे गाडा मालक. काय नाव तुमचं? मुक्तार पटेल. बरं, बोलू आपण, चर्चा करू. छोटूबाईची एकदा दावण पाहू द्या, गोठा पाहू द्या. हे घर ना? हो. बरं. अगदी साध्या पद्धतीचं घर आणि करोडोच्या म्हशी म्हणता येईल, लाखोच्या म्हशी. किती म्हशी आहे छोटूबाई? 15-16 आहे. काही ते मागं काही बांधलेली आहे. बरं. सगळं दूध देतात? हो. म्हशीचा व्यवसाय कधीपासून? म्हशीचा व्यवसाय 15 ते 16 वर्ष झाले आता. वडील करत होते की तुम्ही उतरले? आणि आम्हीच उतरलो, वडिलांनी केलं हा क्षेत्र. मग वडील काय करायचे अगोदर? शेती उद्योग आपलं. बर. अजून कुठे काय? हे हा परिसर भरपूर मोठा आहे. हो. हे खाद्य आहे इकडं? हे चारा राहतो. बर. हे भुसे. पाण्याची व्यवस्था इकडं? पाण्याची व्यवस्था आहे, शेतातून पाईपलाईन आणली. बर. किती जमीन तुम्हाला? 8 एकर. 8 एकर जमीन आहे? हो. मग हे इतका मोठा व्यवसाय सोडून तुम्ही बैलगाडा क्षेत्रात तिथं मैदानात येता गाडी पळवण्यासाठी. काय याच्यापेक्षा जास्त इन्कम आहे तिकडं? इन्कमचा काही विषय नाही, आपल्याला एक छंद आहे तो. आणि तो छंद आपल्याला काही घरी आराम करून देत नाही. बरं. त्या हिशोबाने आपण निघून येतो तिकडं. बर. ह्या मित्रांनो, ह्या म्हशी जवळपास 15-16 म्हशी छोटूबाईच्या गोठ्यावरती. आणि सध्या दूध काढायचं काम सध्या सुरू आहे. संध्याकाळची वेळ आहे आणि आपल्याला दिसल की हाताने दूध काढताय. इथं काही मशीन वगैरे लावून दूध काढताना 15 ते 16 म्हशींचं दूध एका टायमाला निघतं. किती दूध निघतं छोटूबाई एका टायमाला? 70 लिटर. 70 लिटर सगळ्या म्हशी म्हणून? हो. आणि सकाळी पण 70, संध्याकाळी 70. जवळपास 1.5 क्विंटल दूध तुमचं विक्री होतं. मग हे दूध जातं कुठं? डेअरीवर टाकून देतो आपण, डेअरी फार्मला. काय लिटरनी? आपल्याला पडतं 70-65च्या भावात. 70 रुपयानं. चांगलं. जवळपास 10,000 रुपयाचं दूध रोजचं विक्री होतं तुमचं. आहे आता जे एवढं आहे. बाकी काय काय बैल हे कोणते? आपले शेती कामाचे बैल. हो. बाकी गाई वासरासाठी दुधाला आणलेले आहे. गोऱ्यासाठी आपण जो बघितला आता तो? हो. त्याच्यासाठी दुधाला. हो. बरं. हिंद केसरी जॉकीच्या घरी मित्रांनो, हा मुद्दामून छोटूबाईचा गोठा दाखवायचा, मुद्दामून हा सगळा परिसर दाखवायचा होता. म्हणजे काही आपण जॉकी बघितले, ते हालाकीची परिस्थिती, गरिबीची परिस्थिती, यांची देखील तशी परिस्थिती होती, आहे अजून पण आता बऱ्यापैकी परिस्थिती चांगली. पण परिस्थिती चांगली असताना देखील त्या नादापोटी
बैलगाडा क्षेत्रात मैदानात येता आणि धुरकरी म्हणून त्या ठिकाणी राहता. सांगा छोटूबाई, हिंद केसरी जॉकी झालेले तुम्ही आणि हिंद केसरी जॉकी झाल्याच्या नंतर एक आनंद तुमच्या चेहऱ्यावर तो दिसून येतोय. हा, आनंद तर राहणारच ना. इतकं मोठ्या मैदानात आपण हिंद केसरीचा मान जो मिळवला त्याचा आनंद आपल्याला व्यक्त तर करावा लागेल. कधी झालं होतं बरं, कधी असा याच्या अगोदर कोणतं मैदान होतं की तिकडे त्या मैदानात तुम्ही गाडीवर बसले? त्याच्या अगोदर हिंद केसरी मैदानाला नव्हतो, पण 3 फेऱ्याचं कुठलं मैदान होतं? 3 फेऱ्याचा आपण दौंड मध्ये वासुदेव गेलतो. बर, तिथं आपला 5वा क्रमांक झालता. बुलढाण्याचे बैल होते काशी आणि बागी, त्या गाडीवर आपण 5वा क्रमांक केला आणि आपल्या भागात तर भरपूर नंबर केले आपण. पण इकडे ओळख नव्हती ना तुम्हाला? इकडे ओळख होती, पण त्या भागाला आपली चर्चा नव्हती. त्या भागात चर्चा नव्हती. आता कसं वाटतं, आता तिकडं एक वेगळी ओळख निर्माण झाली? आता म्हणजे वेगळं निर्माण म्हणजे आता तिकडं आपल्याला समजा 4 लोक कोणी ओळखणारच का हे जॉकी पेळगावला होते आणि यांनी नंबर केलता. काय वाटतं, सातारकरांचं प्रेम कसं मिळालं? सातार प्रेम वाल्यांचं प्रेम अति सुंदर होतं. आणि ज्यावेळी गटाला तुमची गाडी झाली, सेमीला झाली, म्हणजे गटपास झाली, सेमी पास झाली, नंतर फायनलला गाडी गेली, तर असं वाटत होतं की पब्लिक आपल्याकडे येईल, लोक आपल्याला विचारतील? आता ते आनंद सगळ्यालाच राहतं, पब्लिक तिकडली असो किंवा आपल्याकडली, पण सगळ्यालाच आनंद होता आणि सगळेच आपल्या पैसे आलते तिथे. तुम्ही फायनलला राहिले, तुमचा बैल फायनलला राहिला, 1 नंबर झाला, हिंद केसरी झाला आणि त्याच्यासोबत तुम्हालाही मान मिळाला हिंद केसरी जॉकी म्हणून. तर पब्लिक कशा पद्धतीने तुमच्या जवळ आली? पब्लिक तर एक उत्साह म्हणून पळतच सुटली होती सगळी का आपण 1 नंबर केला म्हणून. ते बैल बघायला आणि जॉकीला भेटायला सगळ्यांनीच भेट दिली आपल्याला येऊन. बरं, फोटो बिटो घेतले का लोकांनी तुमच्या? घेतले. मग चांगला आनंद साजरा केला लोकांनी. चला तिकडे चर्चा करूया. आणि तुमची मित्रमंडळी मोठ्या प्रमाणात आली? सगळे आपले चुलत्याचे पोरं सोरं गोळा झाले. आता काय झालं छोटूबाई, तुम्ही ज्यावेळी हिंद केसरी झाले, तुमच्या गावात माहिती कधी झालं? कधी माहिती झालं? माहिती म्हणजे आपल्या घराला सगळ्यालाच नाद आहे आणि तो दिवसभर ऑनलाईनच ऑनलाईन बघत होते. बर, त्यांनी आपल्या अगोदर इकडे जाहीर करून टाकलं का आपण आज हिंद केसरी झालो म्हणून. चला बसून चर्चा करू. बर छोटूबाई, काय सांगाल, काय नेमकं परिस्थिती होती ज्यावेळी तुम्ही हिंद केसरी झाले आणि कशा रीतीने आनंद साजरा झाला तुमच्या गावात, तुमच्या घरी, तुमच्या कुटुंबात? आपल्या गावात नाद तर सगळ्यालाच येतं, बैलगाडा शर्यतीचं नाद सगळ्याला आहे, मित्रपरिवाराला. बर, आणि लाईव्ह बघितल्यामुळं त्यांनी इकडे जाहीर करून टाकला की आज आपण हिंद केसरी मैदानात आपल्याला हिंद केसरीचा मान मिळून गेला. बर, तुमच्या गावाला याच्या अगोदर कुठला मान या बैलगाडा क्षेत्रातला? नाही, कोणालाच. बैलाला म्हणा, जॉकीला म्हणा? बैलाला नाही, जॉकीला नाही. काय कसं साजरा झाला मग? काय आता उत्साहात जे होतं ते एकदम जोरात होतं. आता गावात 2-4 ठिकाणी बॅनरबाजी चालू आहे. काही काही लोकांना नवीन वाटत असेल ही गोष्ट. सगळ्याच लोकांना तर बैलगाडा शर्यतीचा नाद नाही, पण जसं आपल्या गावात जे आहे ना आधीपासूनच नाद आहे, दादा आज्यापासून, तर ते चालूच आहे जसं. बरं, हे बॅनर कोणीच आपलं? आमचे मोठे बंधू, गाडा मालक. या ना, घ्या ना, त्यांना बोलवा ना. मेन तुमच्या म्हणजे तुम्हाला माझ्या मध्ये सुरुवात त्यांनी करून दिली असेल कदाचित. नाव सांगा. मुक्तार पटेल. तुमचं नाव सांगा एकदा. मुक्तार पटेल. बर, गाडा मालक म्हणून तुम्ही प्रसिद्ध आहे. तुमच्या भावाने आज कारनामा केला, इतकं मोठं पद मिळवलं, काय वाटतं, काय कसा आनंद वाटतो? छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला हिंद केसरी मान मिळवून दिला. आपल्या जिल्ह्याला इकडं म्हणजे 1-2 पहिले किशोर भोनवा भेटला वाटतं हिंद केसरीचं, त्यानंतर शाकीर भाईला भेटला आणि आता छोटूला भेटला. खूप आनंद वाटतोय, आपल्या जिल्ह्याचं नाव करते आपल्या इकडचे धोकरी, तिकडे जाऊन घाटावर खूप चांगला आनंद वाटतोय. वाटत होतं का छोटूबाई हिंद केसरी होतील? सर, आशा तर खूप होती त्याच्याकडून, तिने ते अपेक्षा आपल्या पूर्ण केल्या. बर, काय तुम्ही ज्यावेळेस लाईव्ह बघत होता
तुम्ही लाईव्ह बघत होता Live त्यावेळेस? जेव्हा की जो बी तो मैदानात जातोय ना, आम्ही काय मोबाईल कनेक्ट करून घेतो टीव्हीला आणि टीव्हीवरतीच पूर्ण बघतो आम्ही. मित्र मंडळ घरचे फॅमिलीतले पण येऊन बघतो कधी मध्ये. त्याची गाडी कधी आली गटाला तो चांगला आनंद वाटतो आम्हाला पण. आणि जेव्हा डिक्लेअर झालं की छोटू बहिणी गाडी ही 1 नंबर केली आणि ते पण हिंदकेसरी झाले बैलासोबत, तर त्यावेळेस गावात काय आनंद होता? खूप आनंद होता. जे सहकारी मित्र आहे, मुलं आहे, नवीन बैलगाडा मालक आहे, सर्वांनी इथे येऊन मला भेट दिली आणि सर्वांना खूप जल्लोष केला. संध्याकाळी कोणी म्हणे फटाके वाजवू, कोणी म्हणे डीजे लावू. म्हणलं काही नाही, त्याला येऊ द्या, त्याच्यानंतर आपण काही करायचं ते नंतर करू. IPLची मॅच जिंकल्यासारखं झालं. IPLची मॅच जिंकल्यासारखाच आनंद केला पोरांनी. बरं, आपल्यासोबत अजून काही सहकारी मित्रपरिवार सरपंच आहे जटवाड्याचे. हां, मित्रपरिवार हा छोटूबाईचा मोठ्या प्रमाणात जमा झाला आणि गावासाठी आनंदाची पर्वणी होती. नाव सांगा तुमचं अगोदर. अण्णा दरोडे. काय नाव? अण्णा भाऊ दरोडे. बरं, काय तुम्ही काय करता? कोण आहे नेमकं? आम्ही सरपंच आहे. सरपंच, जटवाडा गावचे सरपंच आहे. तुमच्या गावाला वेगळा मान मिळाला. तुमच्या गावाची चर्चा ही छोटूबाईमुळं एक वेगळी चर्चा झाली महाराष्ट्रभर. काय वाटतं? आम्हाला खूप आनंद आहे. आमच्या गावाचं नाव पूर्ण संभाजीनगरमध्ये आमच्या छोटू धुरकरी नाव आमचं रोशन केलं. गावचं बी आमचं पण नाव रोशन केलं, आमच्या गावाचं नाव रोशन केलं, संभाजीनगरचं नाव रोशन केलं. तुम्हाला आवड आहे का हो बैलगाडा शर्यत? आहे ना. बरं, आहे का बैल दावणील? आहे ना. दावणील बैल आहे हा. म्हणजे बैलगाडा मालक घेवा. हा. बरं, मग त्याच्यामुळे तुम्हाला तो आनंद अजून द्विगुणित झाला तुमच्यासाठी. आज डबल झाला. आज रात्री तर पुन्हा आनंद. आज रात्री अजून फटाकेबाजी होणार आहे. आज अजून जल्लोष करणार आहे. बरं, ज्यावेळेस छोटूबाई गाडी हाकत होते, गाडी फायनलला राहिली, 1 नंबर केला, त्याच्यानंतर काय उत्साह होता तुमचा? गावात काय केलं? छोटू धुरकरी असा माणूस आहे का तो एक अशी त्याची एक कला आहे का ती कला गाडी चालवताना त्याची कला वेगळी होऊन जाते. बरं, आता दिसतो असा गाडी चालवताना वेगळं होऊन जात त्याचा. तुमच्याकडे ज्यावेळेस गाडीवर बसता असेच बानेनीवर बसता की कपडे घालून बसता? बानेलीवरच असतो तो कधी. बाकी राहते, बाकी धुरकरी शर्ट घालतो, पण हा आहे ना तो बानेलीवरच असतो कधी. मग बन्यान त्यांची एक वेगळी ओळख झाली. आता बानेलीचा धुरकरी झाला तो आता. लाखो लोकांनी त्यांचे स्टेटसला फोटो ठेवले तर ते बन्यानीवरचे फोटो ठेवले. आणि जे बैल आहे देवा आणि हरण्या, त्या बैलांनी एक वेगळी ओळख निर्माण करून दिली त्यांची. हे छोटू द्या कोण आहे अजून? कोण मित्र परिवार त्यांचा? छोटूबाईचे वडील आहे. छोटूबाईचे वडील आणि जुने गाडा मालक. नमस्ते. नमस्ते. जोर से आवाज निकालो. तुमको ये नहीं हुआ क्या बोलते तुम्हारी हिंदी में? खुशी नहीं हुई? खुशी हुई. तुम्हारा नाम बोलो पहले. अच्छा, क्या लगता छोटू भाई हिंदकेसरी हो गए, महाराष्ट्र में नाम निकल रहा? अच्छा होगा ना. अच्छा होगा. चलो, अच्छी बात है. घर में सबको खुशी हो गई. अच्छा, द्या अजून मित्र परिवार आहे द्या. आपण बघतोय मोठा मित्र परिवार, मोठा गोतवाळा. छोटूबाईचे नातेवाईक असतील, गावातले असतील, राजकारणी, सरपंच म्हणा, सगळेच लोक इथं मोठ्या प्रमाणात जमा झाले. आपल्यासोबत अजून एक गाडा मालक आहे. काय सांगाल अजय भैया, तुमच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं छोटूबाईने नाव रोशन केलं, कारण की बैलामागं बैल पळवणाऱ्याचा कस लागतो आणि तो कस लागला छोटूबाईचा. त्यांच्याबद्दल सांगितलं तेवढं कमच आहे. ज्या टायमापासून मी ह्या क्षेत्रात आलोय, 2 वर्ष असून 1.5 वर्ष असून, त्या टायमापासून त्यांना बघतोय आणि त्यांचं बोलणं चालणं सगळ्यांशी राहणं एवढं चांगलं आहे की जो माणूस त्यांना भेटला तो त्यांच्या एकदम जवळ आला, संपर्कात आला एकदम. आणि गाडी हाकल्याच्या बाऱ्यात तर आमच्या संभाजीनगरमध्ये त्यांचा विषयच नाहीये. बिनजोडचा तर बादशाहच म्हणलं जातं त्यांना. का लपलेले होते आतापर्यंत पडद्याच्या मागं? तिकडच्या भागात आले नव्हते. मस्त म्हणजे तिकडे यायची त्यांची मस्त इच्छा होती, पण ज्या बैलावरती बसता आणि ज्या बैलाचं नियोजन करता त्या बैलावरतीच तिकडे येणार ते. म्हणजे असं कोणी बोलवलं मी तुम्हाला एवढे देतो तेवढे देतो त्याच्यावर तर कधी येऊ शकत नाही ते. त्यांना वाटलं की हा बैल तिकडे जाऊन काहीतरी करू शकतो, तेव्हा ते तिकडे आले. अभिमानाची गोष्ट ठरली. अभिमान म्हणजे पुरा संभाजीनगरला अभिमान झालाय, सगळ्या बैलगाडा मालकाला अभिमान झालाय त्यांच्यावरती.
बरं द्या. कोण बोलतं अजून? मित्र बोला बोला. तुम्हाला आनंद झाला नाही का काही त्या गोष्टी? सांग, नाव सांग तुझं. शेख अल्ताफ. शेख अल्ताफ. कोण आहे छोटू भाईचा? चुलताय छोटू दुर्गई चुलताय माझा. छोटू भाई चुलते कुठं नाही. बरोबर. काय काकाला आनंद, म्हणजे काकाला हिंदकेसरी मान मिळाला, आनंद झाला का? हा, खूप आनंद झाला. काय केलं दुसऱ्या दिवशी? दुसऱ्याच काही जल्लोष केला. अच्छा. बरं, फटाके बिटाके फोडून साजरा केला ना. बरं, सांगा काय सांगाल छोटू भाई विषयी सांगा. गाडी चांगल्यारीत्या पळाली, मी बैलांचा कस लागला, दुरकऱ्याचा कस लागला. पेडगावच्या मैदानात आम्ही सोबतच गेलतो तिकडं. छोटू भाई म्हणे चाल म्हणे माझ्यासोबत, बरं. आपल्याला तिकडे जायचं म्हणे. सोबतच होते तिकडं? हा, सोबतच होतो. बरं. आम्ही 2 दिवस तिकडे होतो. तर गाडी चांगली पळाली आणि याच्यामधून समजा गट पासमधूनच अंतर टाकलं होतं गाडीनं. तेव्हाच आम्हाला असं कळालं होतं की ही गाडी काही ना काही करणार आहे. बरं. आम्हाला अपेक्षा होती ही गाडी 1 नंबर करेल म्हणून, आणि त्या गाडीनं करून दाखवलं. बैल चांगले पळाले, छोटू भाईनं गाडी चांगली आणली. आणि छोटू भाईचं असं आहे, जे पण गाडीवर बसले त्या गाडीचं ते 1 नंबरच करतात. आमच्या भागात त्यानं आतापर्यंत समजा 20-25 मैदान 1 नंबर केलेले आहे. म्हणजे आमच्या गरुडा, साई हे जे बैल होते ना, त्यांनी भरपूर नंबर केले. पण आम्ही त्या भागात गेलो नव्हतो आजपर्यंत. हिंदकेसरी मैदानात पहिल्याच वेळेस गेले आणि हिंदकेसरी होऊन आले. आनंदाची गोष्ट आहे. द्या छोटू भाई इकडे द्या. छोटू भैया काय सांगाल? सातारकरांचं प्रेम मिळालं. सातारकरांच्या प्रेमापोटी आज देवा आणि हरण्या यांच्या सोबतीला आज तुम्ही देखील हिंदकेसरी झाले आणि छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्याची मान उंचावली. तर आता नंतर भविष्यात तिकडच्या मैदानात तुम्ही दिसणार का? हो. की पुन्हा इकडं बिनजोडलाच पळणार? नाही, तिकडं पण दिसणार आता. बरं. सातारकरांचं प्रेम मिळालं का? 1 नंबर. बरं. काय सांगाल जाता जाता दुरकरी म्हणून, एक जॉकी म्हणून, एक गाडा मालक म्हणून काय सांगाल शेवट जाता जाता? गाडा मालक काय सांगाल जाता जाता छोटू भाई, की काय वाटतं, कसं आनंद साजरा झाला? तिथं आपली गाडीनं जेव्हा शिमी काढा ना, त्या टायमालाच सगळी चर्चा मैदानात पसरली होती. तर गाडी आज काहीतरी करणार बा. साताऱ्यातले बी माणसं चौकून येऊन आपल्याला भेटत होते. गाडी चांगली पळाली तुमची आणि तुम्ही चांगली पण आणली जशी. त्याच्यानंतर आपण फायनलला तर नंबर झाला. लक्ष्मी चांगली पळाली म्हणून आपल्याला बी यश येऊन गेला त्याच्यामध्ये आणि आपण हिंदकेसरी झालो. चला मित्रांनो, व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतंय छोटू भाईला बोलता कमी येतं, कारण की आतापर्यंत कॅमेऱ्याला कधी फेस केलं नाही. कॅमेरा हा त्यांच्या आयुष्यात आतापर्यंत नव्हता, कारण की कधी बाहेर पडण्याची वेळ आली नाही. आतापर्यंत बिनजोडला पळाले म्हणून ही परिस्थिती. याच्यानंतर नक्कीच छोटू भाई एक्सपर्ट होतील आणि व्हिडिओसमोर चांगल्यारीते मांडणी करतील आणि पुन्हा एकदा आपल्याला मोठ्या मैदानात छोटू भाई नवीन जोड असेल किंवा त्याच नंदीवरती जॉकी म्हणून आपल्याला दिसतील. आपण गावाच्या ऐन चौकात आहे. गावाच्या चौकात आहे. हे छोटू भाईचं गाव, हिंदकेसरी छोटू दुरकरी यांचं हे गाव, आणि या गावाच्या चौकात त्यांचं अभिनंदनापोटी ग्रामपंचायतकडनं आणि गावकऱ्यांतर्फे बॅनर लावण्यात येत आहे. दादा नाव सांगा. माझं नाव अप्पासाहेब रामचंद्र वाकडे, ग्रामपंचायत सदस्य जटवाडा. मी सर्वप्रथम आमच्या गावचे सुपुत्र छोटू दुरकर यांचं अभिनंदन करतो की त्यांनी आमच्या गावचं नाव राज्यात, म्हणजे हे हिंदकेसरीचा मान मराठवाड्याला प्रथमच मिळाला. मी त्यांचं सर्व गावकऱ्यांच्या वतीनं हार्दिक असं अभिनंदन करतो. कसं वाटतं ज्या क्षेत्रात तुम्ही आहे का, या क्षेत्रात बैलगाडा क्षेत्रात आहे थोडं, मग थोडंफार आयडिया आहे, पण तुम्हाला हिंदकेसरी मान असेल, तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात कधी खेळले का? नाही, प्रथमच म्हणजे आमचा गर्व आहे आम्हाला. आणि प्रथम मराठवाड्यात प्रथम समजा हिंदकेसरी झालं आणि आमचं दुरकरीचा आम्हाला खूप कसा आनंद साजरा करताय? आता बॅनर वगैरे लावताय? बॅनर वगैरे लावलं आणि काल समजा त्याचा शाल श्रीपती आम्ही सत्कार केला आणि आज संध्याकाळी फटाक्याची आतषबाजी करणार आहोत. बरं, म्हणजे गावकऱ्यांच्या तर्फे, गावकऱ्यातर्फे, पूर्ण गावकऱ्यातर्फे. चला, धन्यवाद.